ए शिवा थांब, हा पिंट्या शेटचा एरिया आहे. ए सोड मला सोड. हे बघ, हे मी सांगतोय शिवाचं घर नाहीये. चुकीच्या ठिकाणी घेऊन आलाय मला. हसायला काय झालं? तुला तर शिवाच्या घरी कुठल्या कंडिशन मध्ये पाठवतो ना ते बघ. शिवा त्याला कुठे पोहोचवायची गरज नाहीये. आशू जिथे असतो ना तिथे शिवा बरोबर पोहोचते. डायलॉग. तू नडणार, माझ्याच एरियात येऊन मला नडणार. आजचा दिवस ना माझा आहे. तू चुकीच्या दिवशी पंगा घेतलास. परत डायलॉग. आता तुझं काय खरं नाही. जिथे आशू सोबत झोल तिथे शिवाचा विषय खोल. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. शिवा तू कशाला आली? मी येऊ शकलो असतो. मी अरे मी सोडू शकतो. तू तू इथे 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 मला धरू नको. आय कॅन हँडल मायसेल्फ. जमतंय का? तू इथे बस. तमाशा करू नको. ऐक ना, तू इथे बस. तू जरा ऐक माझं.
दार ए तू दार का लावते सारखं सारखं दार नको लावू काय वाटेल त्यांना ऐक काय तू आता बाहेर जायचं नाहीयेस तुला कळते तुझी अवस्था आय एम फाईन हे बघ तुला इथे एवढ्या सगळ्या लोकांनी छान स्वागत केलं तुझं त्यांच्यासमोर तू असं जाणार आहेस का आणि मला नाही आवडणार माझ्या नवऱ्याला कोणी असं काही बोलले ते तू जा ना यार प्लीज आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ ऐक ना माझं तू मला आता भांडायचं नाही अजिबात अजिबात नाही तू काय करू मी तुझ्या पाया धरू का नाही ऐक शांत हो तू ऐक ना माझ्याकडे बघ ऐक तुला कळतंय का आज आज भाऊ आणि सीताई येणार आहेत त्यांना तुझ्या अशा अशा अवस्थेचा त्रासच झालाय माहिती आहे ना तुला आणि तू का दारू प्यायला एवढी हा त्या गुंडांनी तुला काही केलं असतं तर कशाला गेला तिथे सांगू यार मला मी घरच्यांना काय उत्तर दिली असती आपल्या तुला कोणी सांगितलं उत्तर द्यायला आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ हो का झेपतंय का तुला आणि मी तुला सांगितलंय माझ्या काकांपासून लांब राहायचं तुला तुला काय वाटलं मी तू मला छकुला म्हटल्यावर मी काय लहान आहे नॉट फेअर आय एम 21 प्लस शिवा अँड आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ मी मोठा आहे आणि आता राहिला प्रश्न तुझ्या काकांचा ते तुझे काका आहेत ना जगदीश काका आय एम सॉरी टू से इज अ व्हेरी वियर्ड मॅन मला ते अजिबात आवडत नाहीत ते नाही ते मला जबरदस्ती धरून घेऊन गेले मी नाही म्हणत होतो त्यांना मग काय त्यांच्या बरोबर जाताना तू लहान झाला होतास तुला कळलं नाही साधं आणि तू का गेलास आणि एवढी दारू का पिला तू कोणी सांगितलं होतं प्यायला त्यांनी तिकडे जाऊन दिव्या माझं लग्न या सगळ्या गोष्टींच्या डिस्कशन सुरू केलं मला नको होतं ते मला नको होतं मी दारू पेलो मी पेलो दारू मी सगळ्यांना सांगतो मी दारू पेलो तुला कळतंय का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत सीताई आणि भाऊ हे सगळ्याचा दोष मला देतील नाही पण त्यांचं पण बरोबर आहे म्हणा तू माझ्या माहेरी आलास आणि माझ्या काकांनीच ही तुझी अवस्था केली मग काय करणार ना शिवा माझं ऐक काही झालं तरी दोष तुझाच असतो नेहमी सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे होतात सगळ्या गोष्टींची जबाबदारी तू घे दॅट्स इट आय रेस्ट माय केस ए आमरे जयदीप साई जगदीश काका आले तू ऐक माझं तू इथून कुठेही जायचं नाही इथेच थांबा हा घाबरलो मी आणि तुझा अंजू इथेच बसणार आहे आज लकी आहेस तू शिवा मला मिळणारं सुख तुला मिळालंय आणि माझी अजून नुसती फरफट होती लग्नाला एवढे दिवस झाले पण अजून गृहप्रवेशही झाला नाही ओ दादा ओ दादा नमस्कार दादा ऐका ना मी बऱ्याच वेळचा इथे उभा आहे हो मला ना पुढे गावात जायचंय आणि कुठली गाडीच येत नाहीये माझी बायको पण आहे बरोबर काही मदत करू शकता का प्लीज ते तर काय मी सांगू नाही शकणार पण आता आम्ही दोघं गाडीवर आहे तर तुम्ही काय डोक्यावर बसणार मी लिफ्ट नाही मागितली पण अरे चंदन किती वेळ अजून कंटाळ आलाय मला आता दिव्या आता मी तरी काय करू कंटाळ मला पण आलाय पण तू बघतीयस ना एकही गाडी येत नाही नेहमीच झालंय तुझं दादा 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 आम्हाला समोर गावाकडे जायचंय माझ्याबरोबर माझी बायको पण आहे आमचं नवीन लग्न झालंय आम्हाला लिफ्ट देता का प्लीज सोडतो पण इथे जागा नाहीये मागे बसता आलं तर बघा ठीक आहे चालेल मी आलोच बॅग्स घेऊन दिव्या 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 चल 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 आपल्याला ही गाडी सोडते चल हे काय चंदन मी नाही येणार हो दादा येत आहे का निघू पुढं जा जा थांबा 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 दिव्या थोडंसंच दूर जायचं आपल्याला प्लीज ऍडजस्ट कर ना चल 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 पटकन चल प्लीज चल काय यार
अमृता काय आहे? बाजूला मी माझ्या बायकोला बोलवतो. ए बायको नाहीये तुझी इथे. हा तू जरा बाजूला ये. तू बाजूला वगैरे मला बायकोला बोलू दे. नाहीये बायको इथे. काय आजी समोर तमाशे नको. तू कसाही असलास तरी तिचा मुलगा आहेस. कसाही म्हणजे काय? तू किती पाण्यात आहेस ना ते मला माहिती आहे. आणि मी शिवाय हेही मला माहिती आहे. त्यामुळे एक गोष्ट ना भेजात फिक्स करायची. तुझा राग तुझी दुश्मनी माझ्याशी आहे ना, ठीक आहे, पण या सगळ्यात आशूला आणायचं नाही. आधीच सांगते. मी काय केलंय? अड्ड्यावर कशाला घेऊन गेला त्याला? अगं तुझा नवरा म्हणजे काय कुकुरला बाळ नाहीये त्याला कडेवर बसून न्यायला. स्वतःच्या मर्जीने आलाय तो, कळलं ना? ते सगळं मला माहिती आहे, कळलं ना? पण हे सगळं जर परत झालं ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आणि अजून एक गोष्ट डोक्यात ठेवायची. यापुढे या घरात यायचं नाही. मी इथे राहत नसली तरी माझी नजर इथेच आहे. आजी आणि आईला त्रास झाला ना तर काय समजते काय ही स्वतःला? अरे चाळीत राहते म्हणून काय चाळ हिची झाली काय? तुझ्या आधीपासून मी इथे लहानाचा कोण आहे रे? सोडे सोडे कोण कोण? काय डोकं दुखतंय का अजून? डोकं जाऊ दे. काय तुला काय करायचंय? तुला नाही सांगणार. जा. काय बोलतोयस तू? तू तू जरा चल माझ्या बरोबर. मला कुठेही यायचं नाहीये तुझ्या बरोबर, प्लीज. तू एक तर जरा हळू बोल, कळलं ना? हळूच बोलतोय. मला कुठेही यायचं नाहीये तुझ्या बरोबर. अरे असं काय करतो? हालत बघ तुझी. तू तू चल माझ्या बरोबर जरा चल. नाही मी कुठेही नाही. तू चल माझ्या बरोबर. शिवा माझा हात सोड. मला आवडत नाहीये. सोडण्यासाठी पकडला नाही तुझा हात. मला आता आर्ग्युमेंट्स करायच्या नाहीत तुझ्याबरोबर. माझा हात सोड. मलाही नाही करायचं. आता माझ्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. कुठले मार्ग आहेत? तू चल उठ. मला नाही माहित. चल. शिवा ऐक यार, हे सगळे मार्ग आपण नको काढायला. बरं झालं गाडी मिळाली आपल्याला. काय कम्फर्टेबल आहेस ना? भाजीच्या गाडीत नेतोयस तू मला, लक्षात येतंय तुझ्या? अगं दिव्या, इथे असंच जावं लागतं. कधी कधी तर रेतीच्या ट्रक मध्ये बसून जावं लागतं. हो सरका ना जरा तिकडे. चिकटू नका मला. ठीक आहे, एसी बस नाहीये. मोठी चिटकू नका. एसी बस मधून जायचं होतंस, इकडे कशाला आलीस? मोठी आलीये, चिटकू नका. अंदाई धक्का लागतो तर चालत जायचं होतं. मग दिव्या, थोडासा प्रवास बाकी आहे फक्त. थोडं सहन करून घे ना प्लीज. जवळच आलोय आपण. काय ग? काय झालं? ते काही नाही. आशूचं ना डोकं दुखत होतं. त्याला लिंबू पाणी देते जरा. अच्छा, बरं जास्त दुखतंय का?
थांब मी गोळी घेऊन येते. हा तू दे, मी आले. थांब शिवा. अगं रामभाऊ आणि सीताई वगैरे येणार नाही आहेत बरं का. अगं असं काय, मला भाऊ बोलले होते येणार आहेत म्हणून. अगं होय, अगं लक्ष्मण दादा आणि भाऊसने काहीतरी काम निघाले आणि सीताईची तब्येत बरी नाही ना, म्हणून ते म्हणले की यायला जमणार नाही आज. बरं ठीक आहे, मी करते भाऊंना फोन. हे बघ शिवा, आशूला तू सांभाळून घ्यायला पाहिजेस, त्याला समजून घेतलं पाहिजे. आजी पण हे बघ, तुमचं दोघांचं लगीन झालंय. अगं नवरा बायकोमध्ये वाद होतात, भांडणं होत्या, पण त्याच्या जर एकमेकांनी सांभाळून घेतलं ना तर वाद टोकाला जात नाहीत. तुमची दोघांची वाद टोकाला जाता कामा नये, म्हणून एकमेकांनी सांभाळून घ्या. चुका होतात की, नवीन लगीन झालंय तुमचं. आजी पण एवढं काही झालेलं नाहीये. हे बघ, पुढं जाऊन काही होऊ नये ना म्हणून सांगते असं समज की ग. हे बघ लेकरा, मला ना तुम्हा दोघांनी आनंदात बघायचंय, तुमचा सुखी संसार बघायचाय ग. त्याच्यासाठी किती बी वाद झाला, काय बी झालं तरी तू समजून घ्यायचंयस. अगं बायकांच्या नशिबात हेच असते, प्रत्येक येळेला बाईनच समजून घ्यायचं असतंय, तरच संसार मोर जातो. अगं संसारात भांडणंही होत्यातच की, भांड्याला भांड लागतंय, पेल्याला पेल्या आपटतोय, म्हणून काय आपण फेकून देतो का ते? नाही ना. तसंच नवरा बायकोंचं असतंय, एकानं समद पसरून ठेवायचं आणि एकानं आवरायचं असतं, सावरायचं असतं, आणि ते तू करायचंस. आणि मला खात्री आहे का माझं लेकरू सावरण्यात पटाईत आहे. तेव्हा ही गोष्ट ध्यानात ठेवायची आणि आनंदानं सुखानं संसार करायचा, समजून घ्यायचं. करशील ना बाळा तेवढं? स्वामी, माझ्या लेकराचं समत चांगलं होतं. आशू, आता हे कशाला आणलंय? होतायचं माझ्या डोक्यावरती होत. नाही रे बाबा, सॉरी. आधी 2 बादल्या पाणी डोक्यावर होतायचं आणि मग सॉरी म्हणायचं. बॅड, व्हेरी बॅड, बॅड जीवन. अरे मी त्याच्यासाठी नाही म्हणत आहे, मी सगळ्यासाठी सॉरी म्हणते. कसं काय अचानक? आजीने मला सांगितलं. खरं तर मला हे आधीच कळायला हवं होतं. आतापर्यंत एवढं सगळं झालं तर तुझी चिडचिड होऊच शकते, रागराग होऊ शकतो, आणि हे सगळं मी समजून घ्यायला पाहिजे होतं. दोघांनी रागराग करून चिडचिड करून कसं चालेल? ओके, आजी म्हटली म्हणून. पण मग इन दॅट केस जरा चांगलं सॉरी म्हण मला. सॉरी. नाही, नो, असं नाही. तू माझ्या अंगावरती 2 बादल्या पाणी ओतलंयस, सो सॉरी सुद्धा असं हाय लेवलचं सॉरी पाहिजे. सॉरी. ओ माय गॉड, इंटरेस्टिंग. सॉरी आशू, मी तुला समजून घ्यायला हवं होतं, तरी पण मी तुला बेजबाबदार ठरवलं. खरंच त्यासाठी सॉरी. It's okay. Okay.
Cheers. No cheers. No bad. आशू, तुझा माझ्यावर इतका राग आहे तरी तू असं काहीतरी करून नेहमी मनाने किती चांगला आहेस ना याची आठवण करून देतोस. आई आणि आजीशी पण किती चांगला वागतोस तू. आपला जो काही वाद आहे त्याचा तू काहीच परिणाम होऊ देत नाहीस. खरंच तू कसाही वागलास तरी तुझ्यात चांगुलपणा आहे.